9 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास सांगली शहरातील शामराव नगर परिसरात पूर्ववादाच्या कारणावरून एका तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून निघृण खून करण्यात आल्याची घटना घडली। या घटनेत चेतन आप्पासाहेब तांदळे राहणार सांगली याचा मृत्यू झाला। मृत चेतन तांदळे व आरोपी सुजल उर्फ पाप्या चंद्रकांत वाघमोडे व त्याच्या साथीदारांमध्ये यापूर्वी वाद झाला होता। त्याच रागातून आरोपींनी संगनमत करून वरद कॉलनी जमजम ॲक्या दुकानाजवळ शामराव नगर येथे चेतन तांदळे यांच्यावर धारधार चाकूने गळा, डोके, चेहरा व पोटावर वार करत गंभीर जखमी केलं। उपचारापूर्वी चेतन तांदळे यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तात्काळ अटक केली। त्यानुसार डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व त्यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहितीवरून जुना बुधगाव रोडवरील शिंदेमळा परिसरात नवीन रेल्वे ब्रिजजवळ सापळा रचत पाठलाग करून मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं: सुजल उर्फ पाप्या चंद्रकांत वाघमोडे, शुभम चंद्रकांत वाघमोडे, विनोद मुकुंद डांगे, सर्व राहणार महादेव मंदिर कॉलनी, शामराव नगर, सांगली। या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल 1763, संदीप पाटील पोलीस शिपाई 793, गौतम कांबळे यांच्यासह डीबी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड हे करीत आहेत।